प्रश्न पहिला. भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? ए. उत्तर प्रदेश, बी. महाराष्ट्र, सी. राजस्थान, डी. मध्य प्रदेश. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, राजस्थान. प्रश्न क्रमांक दुसरा. भारताचा दक्षिण टोक कोणते आहे? ए. कन्याकुमारी, बी. गोवा, सी. कोचीन, डी. विशाखापट्टणम. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, कन्याकुमारी. प्रश्न तिसरा. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? ऑप्शन ए. गोदावरी, ऑप्शन बी. तापी, ऑप्शन सी. कृष्णा, ऑप्शन डी. भीमा. तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, गोदावरी. प्रश्न चौथा. सह्याद्री पर्वत कोणत्या राज्यात आहे? ए. बिहार, बी. महाराष्ट्र, सी. पंजाब, डी. आसाम. योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 5. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए. यमुना, ऑप्शन नंबर बी. ब्रह्मपुत्र, ऑप्शन नंबर सी. गंगा, ऑप्शन नंबर डी. गोदावरी. तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, गंगा. साताऱ्याजवळील प्रसिद्ध धबधबा कोणता आहे? ऑप्शन नंबर ए. दोंडाने, ऑप्शन नंबर बी. कुंभाल, ऑप्शन नंबर सी. अजिंठा, ऑप्शन नंबर डी. टोसा. ऑप्शन नंबर डी. टोसा. प्रश्न क्रमांक 7. पृथ्वीचे फिरणारे चक्र कोणते आहे? ऑप्शन नंबर ए. सूर्यफिरकी, ऑप्शन नंबर बी. जलचक्र, ऑप्शन नंबर सी. पर्यावरण, ऑप्शन नंबर डी. नैऋत्य चक्र. नंबर तुमचे योग्य उत्तर आहे बी, जलचक्र. प्रश्न क्रमांक 8. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? ऑप्शन नंबर ए. अटलांटिक, ऑप्शन नंबर बी. हिंदी, ऑप्शन नंबर सी. आर्क्टिक, ऑप्शन नंबर डी. पॅसिफिक. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, पॅसिफिक महासागर. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? ऑप्शन नंबर ए. तोडकुंज, ऑप्शन नंबर बी. लोणार, ऑप्शन सी. उप्पल, ऑप्शन डी. शिरोळ. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, लोणार सरोवर. प्रश्न क्रमांक 10. जगातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? उंच शिखर विचारले. ऑप्शन ए. एव्हरेस्ट, ऑप्शन बी. गोडविन ऑस्टिन, ऑप्शन सी. कंचनजंगा, ऑप्शन डी. धौलगिरी. तुमचे योग्य उत्तर ऑप्शन नंबर ए, एव्हरेस्ट. प्रश्न क्रमांक 11. कोकण किनारपट्टी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए. गुजरात, ऑप्शन बी. महाराष्ट्र, ऑप्शन सी. केरळ, ऑप्शन डी. ओडिशा. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रात विदर्भ हा भाग कोठे आहे? ऑप्शन ए. पश्चिम भागात, ऑप्शन बी. दक्षिण भागात, ऑप्शन सी. उत्तर भागात, ऑप्शन डी. पूर्व भागात. तुमचे योग्य उत्तर ऑप्शन डी, पूर्व भागात. प्रश्न क्रमांक 13. तापमान मोजणारे उपकरण कोणते आहे? ऑप्शन ए. बॅरोमीटर, ऑप्शन बी. थर्मामीटर, ऑप्शन सी. अल्टिमीटर, ऑप्शन डी. हायग्रोमीटर.
तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, थर्मामीटर. प्रश्न क्रमांक 14. पवनचक्कीचा उपयोग कशासाठी होतो? ऑप्शन ए पाणी उपसण्यासाठी, ऑप्शन बी वीज निर्मितीसाठी, ऑप्शन सी वाफ निर्मितीसाठी, ऑप्शन डी धान्य दळण्यासाठी. तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वीज निर्मितीसाठी. प्रश्न क्रमांक 15. पांढऱ्या सोन्याचे शहर म्हणून ओळखले जाते. पांढऱ्या सोन्याचे शहर कोणत्या शहराला म्हणून ओळखले जाते? ए मुंबई, बी नागपूर, सी सोलापूर, डी कोल्हापूर. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सोलापूर.